श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ फॅमिली. स्वामी म्हणतात काही वेळानं आयुष्यात आपल्याला त्रास होणं सुद्धा गरजेचं असतं बरं का. ते कशासाठी माहिती का? आपण वाईट आहोत म्हणून नाही, तर आपलं चांगलं वागणं कुठे थांबवायचं म्हणून आपल्याला आयुष्यात काही वेळा त्रास होणं ना खूप महत्त्वाचं असतं. आणि ते म्हणतात म्हटलं तर ते बरोबरच आहे, कारण स्वामी बोलतात मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मग त्यांनी बोललेलं प्रत्येक वाक्य आपल्यासाठी खरंच असतं. तर श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. मस्त अशी मॉर्निंग झाली आणि आज मॉर्निंगपासूनच स्वतःवर जरा जास्तच प्रेम यायला होतं. म्हणजे जास्त प्रेम म्हणजे दुसरं काही नाही हो, जरा स्वतःकडे लक्ष द्यावं असं वाटत होतं. कारण काही दिवस तब्येत पण बरी नव्हती आणि त्यातल्या त्यात काही दिवस स्वतःकडे लक्ष पण नव्हतं. म्हणलं जरा थोडंसं स्वतःकडे लक्ष देऊयात. तर मस्त अशी रेडी झाली, फ्रेश झाली आणि माझे कामं वगैरे हे सगळं काही मी आवरून घेतलं. आणि त्यानंतर माझं आंघोळ झालं ना, फर्स्ट काम माझं देवपूजा वगैरे असतं आणि स्वयंपाक सर्वांचाच असतो किचनमध्ये, तो त्याचा काही विषयच नाही आहे. तर मस्त असं माझं देवपूजा वगैरे करून झालं. त्यानंतर स्वयंपाक वगैरे आवरला आणि मग आली स्वतःला थोडंसं वेळ देण्यासाठी. कारण खूप दिवस झालं होतं जरा स्वतःकडे लक्ष देऊन वगैरे. म्हटलं आज थोडंसं स्वतःकडे लक्ष देऊयात. राजचं पण आवरून दिलेलं होतं, राज पण गेलेला होता आता स्कूलमध्ये वगैरे. तर तुम्ही एक गोष्ट कधी नोटीस केली आहे का? मी तर नाही केली आहे जास्त कधी, पण अशात हल्ली थोडीशी करतच आहे म्हणा. जेव्हा आपण सगळ्यांसोबत असतो ना तेव्हा स्वतःचा विचार कधीच करत नाही. जेव्हा आपण दुसऱ्यांचा विचार करतो ना तेव्हा आपण स्वतःचा विचार कधीच करत नाही. बरोबर आहे ना? तर माझ्यासोबत तर नेहमी असंच होतं बरं का. तुमच्यासोबत कसं होतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जेव्हा कामं वगैरे आवरतो किंवा कुठल्या कामामध्ये रमलेलं असतो तेव्हा आपल्या अवतीभोवती तर सगळेच असतात. पण जेव्हा एकट्यामध्ये एकांत आणि शांत असा वेळ काढत असतो ना तेव्हा आपल्या आजूबाजूला कोणीच नसतं. मग तेव्हा आपण आपल्याबद्दल विचार वगैरे करतो आणि तेव्हा आपल्याला आपल्याबद्दलच आठवतं की आपलं मन कुठे दुखलेलं आहे, आपण सॅड आहोत का, आपण नाराज आहोत का, आपल्या आयुष्यात काय चाललंय, आपल्या आयुष्यात किती डगमग, किती चढउतार येत आहेत, आपण ते कसं रिॲक्ट करतोय, म्हणजे ते कसं हँडल करतोय, आपण खुश तर आहोत ना, आपल्यासोबत कोण कसं वागतं, या सगळ्या प्रत्येक गोष्टींचा प्रश्नाचा संचालन माझ्या मनामध्ये तर चालू असतो बरं का. जर तुमच्या चालू असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जेव्हा मी सगळ्यांसोबत असते तेव्हा माझं कामामध्ये किंवा सगळ्यांसोबत तरी मन रमलेलं असतं. पण जेव्हा असं एकांत मी एकट्यामध्ये काढत असते ना तेव्हा माझं मनच मला ना खूप सारे प्रश्न विचारत असतं की नेमकं काय चाललंय तुझ्या आयुष्यामध्ये, तू खुश आहेस ना, तू काय काम करत आहेस, कसं तुझं मन रमत आहे, या सगळ्या गोष्टी असतात. तर काही हरकत नाही आहे, हळूहळू तुमच्यासोबत मी गप्पा मारेलच, त्या गोष्टी शेअर करणारच आहे म्हणा, त्याचा काही विषय नाही आहे. तर हे जे आहे ना एकदम सुंदरशी व्हाईट कलरची साडी आहे, याची मस्त असे रील्स आपण इंस्टाग्रामला टाकलेलेच आहेत. तर खूप सुंदर असं आणि सिम्पल असं याचं ब्लाऊज होतं बरं का. मग थोडीशी आयडिया सुचली मला, व्हाईट कलरचा नेट वगैरे होता, कारण व्हाईट कलरमध्ये ते पूर्ण साडी होती. तर व्हाईट कलरमध्ये नेट वगैरे होता. म्हटलं थोडीशी वेगळी काहीतरी युनिक डिझाईन बनवूयात आणि हे माझ्या माइंडमध्ये आले आणि त्यानंतर असं सुंदर असं ब्लाऊज स्टिच केलं मी त्यावरतं. पूर्ण डिझाईन वगैरे आणि पूर्ण साडी कशी आहे तुम्हाला इंस्टाग्रामवरती दिसेल आणि तिथे नाही दिसलं, आयडी माहिती नसेल तर तुम्ही इथे बघू शकतो. याच्यामध्ये पण मस्त असं श्रावण समोरचा ब्लॉग आपण या साडीवरती ना पोस्ट केलेला आहे. खूप मस्त अशी सुंदर साडी आहे. ब्लाऊज डिझाईन पण खूप सुंदर आहे, मला तर खूप आवडलं. मग काय त्यानंतर आलं ना माझं बाळ स्कूलमधून आणि आज त्याचं थोडंसं मूड होतं तर पिझ्झा वगैरे खायचा, कारण खूप दिवस झालं त्याची इच्छा व्हायली होती पिझ्झा वगैरे खायची आणि माझीही इच्छा व्हायली होती. तर म्हटलं मग वेळ कशाला घालवायचा, मस्त असं दोघांसाठी पिझ्झा मागवावा, कारण दोघांची इच्छा झालेली आहे. आणि जेव्हा तो कधी इच्छा करतो ना म्हणजे तर त्याच्यानंतर माझी तर जरा जास्तच होते. मुलांचं कसं असतं हे तर तुम्हाला माहितीच आहे. जरा कुठे मनासारखी गोष्ट नाही झाली ना तर ती खुशीनं ना खूपच उड्या मारत असतात आणि खूपच नाचत असतात. त्यातलाच एक भाग राजचा पण आहे. जेव्हा त्याच्या कुठली मनासारखी गोष्ट होती किंवा खायला प्यायला जी गोष्ट मनासारखी भेटते तेव्हा तो तसंच करतो.
कशाची भाजी आणली मम्मा? भेंडीची. आज भेंडीची भाजी करायची नाही करणार मी, दुसरी करते ना. कशाची भेंडी द्यायची आज? भेंडीची भाजी. कशाची भाजी द्यायची आज? खराब झाली ती भेंडी टाकून द्या, दुसरी भाजी काहीतरी बनवून देते. ओके नाही. मग काय, त्यानंतर मस्त पिझ्झा असा एन्जॉय केला आणि काही वेळानंतर आता इथे बनवायची होती भाजी वगैरे, स्वयंपाक करायचा होता मला काही वेळाने. तर भेंडी खूप दिवस झाला आणून ठेवलेली होती, त्याचा काही यूज केलेलाच नव्हता, म्हणजेच भाजी वगैरे नाही बनवायचं म्हणून ते तसंच राहून चाललं होतं. तर मग माझ्याकडे होतं इकडे शेवग्याच्या शेंगा वगैरे. याची भाजी राजला पण खूप आवडते म्हटल्यापेक्षा तो काय आवडीनं खात नव्हता, पण नंतर मीच त्याला थोडीशी सवय लावली की छान असतं असं खायचं असतं वगैरे, म्हणून थोडंसं एन्जॉय करून शेंगा दाखवल्या 1-2 वेळेस. त्यानंतर तो आवडीनं ही भाजी वगैरे पण खातो. तर भेंडी झाली खराब आज, तर मग म्हटलं आता याची भाजी वगैरे करून घेऊयात. तर पातेल्यामध्ये टाकली. अगोदर मी उकडून घेत असते त्याला, मगच त्याच्यानंतर भाजी बनवत असते, त्याच्यामुळे चव पण थोडीशी छान लागते. आणि उकडत्या वेळेस थोडंसं मीठ आणि हळद मी त्यामध्ये टाकत असते. शेंगाची मम्मा ही भाजी खूप आवडते शेंगाची. मला सांगत होता नंतर मला खूप आवडते मम्मा हे भाजी शेंगाची म्हणून. तर अशा पद्धतीने आमचे नवनवीन असे छान ब्लॉग येत आहेत आणि यानंतर खूप सारे छान असे येणारच आहेत. तर आज काय जास्त शूट केलेला नाही आहे व्हिडिओज, पण जेवढा कधी केला आहे ना तेवढा तुमच्यासोबत मस्त अशा गप्पा मारल्यात. तर थोडंसं पर्सनल पण बोलले मी, तर मस्त असं मी माझ्या लाईफस्टाईलबद्दल तर जाणून देणारच आहे, कारण आपल्या चॅनलचंच नाव ठेवलेलं आहे पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग. तर लवकरात लवकर आपण आपले लाईफस्टाईल आपल्या चॅनलवरती सांगणार आहोत. त्यामुळे पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल ना तर सबस्क्राईब करून घ्या बरं का, आणि कमेंट्स दिल करा मस्त अशा. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.